शेतकऱ्यांसाठी पीक पद्धतीची निवड खूप महत्त्वाची असते। विविध पीक पद्धती शेतातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी उपयुक्त असतात। त्यापैकी एक महत्त्वाची पद्धत म्हणजे साखळी पीक पद्धत। साखळी पीक पद्धत म्हणजे काय? साखळी पीक पद्धतीमध्ये पहिले पीक कापणीपूर्वी किंवा काढणीपूर्वी दुसरे पीक पेरले जाते। म्हणजेच पहिल्या पिकाच्या काढणीच्या पूर्वीच दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते। यामुळे दोन्ही पिकांच्या वाढीला फायदेशीर वातावरण मिळते। विशेषतः पहिल्या पिकाने जमिनीत जो ओलावा ठेवलेला असतो त्या ओलाव्याचा फायदा दुसऱ्या पिकाला मिळतो, त्यामुळे त्याची वाढ जलद होऊ शकते। साखळी पीक पद्धतीचे फायदे: ओलाव्याचा योग्य वापर। पहिल्या पिकात जो ओलावा असतो तो दुसऱ्या पिकासाठी उपयोगी पडतो, त्यामुळे अतिरिक्त पाणी देण्याची आवश्यकता कमी होते आणि दुसऱ्या पिकाची अधिक चांगली वाढ होते। पाणी व्यवस्थापन: जर शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर साखळी पीक पद्धतीमध्ये दुसऱ्या पिकाची लागवड योग्य वेळी केली जाऊ शकते। यामुळे पाण्याचा योग्य वापर होतो आणि उत्पादन क्षमता वाढवता येते। कालावधी कमी होतो। दुसऱ्या पिकाचा कालावधी प्रथम पिकाच्या तुलनेत कमी असतो, त्यामुळे अधिक जलद उत्पादन प्राप्त करण्याचा फायदा मिळतो आणि त्यात वेळेची बचत देखील होते। फायदेशीर पिकांचे संयोजन: साखळी पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारची पिके एकाच शेतात लावता येतात, त्यामुळे आर्थिक परतावा अधिक होतो। सिंचनाचे योग्य नियोजन: या पद्धतीत ओलाव्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो, ज्यामुळे सिंचनाची आवश्यकता कमी होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी कमी वापरता येते आणि त्यांचा खर्च कमी होतो। साखळी पीक पद्धतीची काही उदाहरणे: कापूस आणि सोयाबीन। कापूस काढणीपूर्वी सोयाबीनची लागवड केली जाऊ शकते। कापूस काढल्यावर जमिनीमध्ये जो ओलावा असतो त्याचा फायदा सोयाबीनला होतो। तांदूळ आणि भाजीपाला: तांदूळ काढणी झाल्यावर भाजीपाला जसे की पालक, मेथी, कोथिंबीर लावता येते। तांदूळाच्या पिकामुळे जमीन ओलसर असते, ज्यामुळे भाजीपाला लवकर वाढतो आणि उत्पादन अधिक मिळवता येते। बटाटा आणि टोमॅटो: बटाटा काढणीपूर्वी टोमॅटो किंवा इतर भाज्यांची लागवड केली जाऊ शकते। बटाटा काढल्यानंतर टोमॅटोसाठी पर्यायी जमीन तयार होते, त्यामुळे त्याच्या उत्पादनाला वाव मिळतो। साखळी पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायदेशीर पर्याय आहे, ज्यामुळे पीक उत्पादन वाढवण्यास मदत होते। यामध्ये ओलाव्याचा उत्तम वापर आणि कमी काळात अधिक उत्पादन मिळवणे सोपे होते। अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा।